नमस्कार मुलांनो, तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मागील सत्रात तुम्ही चुंबकाच्या ध्रुवांबद्दल आणि चुंबकाच्या मदतीने दिशानिर्देश कसे शोधायचे याबद्दल शिकलात. आता या सत्रात आपण इयत्ता 6वीच्या विज्ञानातील फन विथ मॅग्नेट चुंबकासह गंमत या धड्यातून स्वतःहून चुंबक आणि कंपास कसे बनवायचे आणि मॅग्नेटिक इंडक्शन चुंबकीय प्रेरकता बद्दल शिकणार आहोत. शिकण्याचे परिणाम. या सत्राच्या शेवटी तुम्हाला हे समजेल: स्वतः चुंबक बनवणे, स्वतः चुंबकीय होका यंत्र बनवणे, चुंबकीय प्रवर्तन, चुंबक हाताळण्यासाठी खबरदारी. महत्त्वाचे शब्द: चुंबक, लोखंड आकर्षित करण्याचा गुणधर्म असलेले पदार्थ. ध्रुव, चुंबकाच्या टोकांना चुंबकाचे ध्रुव म्हणतात. चुंबकीय होका यंत्र, दिशा दाखवण्यासाठी वापरले जाणारे उपकरण. चुंबकीय प्रवर्तन, चुंबकीय पदार्थ त्याच्या जवळ असलेल्या चुंबकाच्या उपस्थितीमुळे तात्पुरते चुंबकीय गुणधर्म प्राप्त करतो अशी प्रक्रिया. चुंबकीकरण, पदार्थाला चुंबकीय बनवणारी प्रक्रिया. सुरुवात करण्यापूर्वी या सत्राचा संकल्पना नकाशा पाहूया. चुंबक बनवण्याच्या अनेक पद्धती आहेत. सर्वात सोपा मार्ग शिकूया. लोखंडाचा आयताकृती तुकडा घ्या. तो टेबलावर ठेवा. आता एक पट्टी चुंबक घ्या आणि त्याचा एक ध्रुव लोखंडी पट्टीच्या एका कडेजवळ ठेवा. पट्टी चुंबक न उचलता तो लोखंडी पट्टीच्या लांबीने दुसऱ्या टोकापर्यंत हलवा, जोपर्यंत तुम्ही दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचत नाही. आता चुंबक उचला आणि ज्या ध्रुवाने तुम्ही सुरुवात केली होती तेच टोक ध्रुव लोखंडी पट्टीच्या त्याच बिंदूवर आणा ज्यापासून तुम्ही सुरुवात केली होती. लोखंडी पट्टीवर चुंबक पुन्हा त्याच दिशेने हलवा जसे तुम्ही पूर्वी केले होते. ही प्रक्रिया सुमारे 30 ते 40 वेळा करा. लक्षात ठेवा की चुंबकाचा ध्रुव आणि त्याच्या हालचालीची दिशा बदलू नये. आता पट्टी चुंबक बाजूला काढा आणि काही लोखंडी पट्टी किंवा टाचणी लोखंडी पट्टीजवळ आणा. तुम्हाला दिसेल की आता ही लोखंडी पट्टी दुसऱ्या लोखंडी पट्टी किंवा टाचणीला आकर्षित करते. अशा प्रकारे तुम्ही लोखंडी पट्टीला चुंबकी करून तुम्ही तुमचा चुंबक बनवण्यात यशस्वी झाला आहात. तुम्ही लोखंडी खिळा, सुई किंवा ब्लेड पाते वापरून त्यांना चुंबकात रूपांतरित करू शकता. आता तुम्हाला चुंबक कसा बनवायचा हे माहीत आहे. तुम्ही होका यंत्र देखील बनवू शकता.
यासाठी पट्टी चुंबक वापरून लोखंडी सुईला चुंबकीकृत करा. आता कॉर्क किंवा फोमच्या एका लहान तुकड्यात चुंबकीकृत सुई घाला. कॉर्कला एका भांड्यात किंवा टबमध्ये पाण्यात तरंगू द्या. सुई पाण्याला स्पर्श करत नाही याची खात्री करा. कॉर्क तरंगत असताना सुई कोणत्या दिशेने निर्देशित करते हे लक्षात ठेवा. सुई त्यात बसवून कॉर्क वेगवेगळ्या दिशेने फिरवा. कॉर्क न फिरवता पुन्हा तरंगू लागल्यावर सुई कोणत्या दिशेने निर्देशित करते ते लक्षात ठेवा. कॉर्क फिरवणे थांबल्यावर सुई नेहमीच उत्तर दक्षिण दिशेने निर्देशित करते. अशा प्रकारे ती चुंबकीय होका यंत्र म्हणून काम करते. चुंबकीय प्रवर्तनाची प्रेरणाची संकल्पना समजून घेण्यासाठी आपण एक कृती करूया. एक सेफ्टी पिन घ्या आणि ती पट्टी चुंबकाच्या एका ध्रुवाजवळ आणा आणि ती चुंबकाला कशी जोडली जाते ते पहा. आता एक टाचणी आणा आणि ती सेफ्टी पिनला स्पर्श करा. टाचणी सेफ्टी पिनकडे आकर्षित होते. आपल्याला लक्षात येते की सेफ्टी पिन दुसऱ्या चुंबकाच्या संपर्कात आल्यावर चुंबकासारखे काम करते. पट्टी चुंबकामुळे सेफ्टी पिनमध्ये चुंबकीय गुणधर्म संप्रेरित होतो. चुंबकाच्या उपस्थितीमुळे चुंबकीय पदार्थात निर्माण झालेल्या चुंबकीय गुणधर्माला चुंबकीय प्रेरण प्रवर्तन म्हणतात. जर सेफ्टी पिन पट्टी चुंबकाच्या संपर्कात नसेल तर ती टाचणीला आकर्षित करू शकतो का? जर आपण पट्टी चुंबक सेफ्टी पिनच्या अगदी जवळ ठेवला आणि ते एकमेकांना स्पर्श करत नसतील तर काय होईल? चला जाणून घेऊया. एका हातात पट्टी चुंबक आणि दुसऱ्या हातात सेफ्टी पिन घ्या. त्यांना अशा प्रकारे धरा की ते एकमेकांच्या जवळ असतील पण संपर्कात नसतील. तुमच्या मित्राला टाचणी आणून सेफ्टी पिनला स्पर्श करण्यास सांगा. तुम्हाला दिसेल की टाचणी सेफ्टी पिनला चिकटून राहील. यावरून असे दिसून येते की चुंबकीय प्रेरणेमुळे प्रवर्तनामुळे सेफ्टी पिन चुंबकासारखे काम करते. चुंबक हाताळताना ह्या वयाच्या काही सावधानगिरीबद्दल जाणून घेऊया. चुंबक गरम केल्यास, हातोडा मारल्यास किंवा काही उंचीवरून खाली टाकल्यास ते त्यांचे गुणधर्म गमावतात. तसेच चुंबक योग्यरित्या साठवले नसल्यास ते कमकुवत होतात. त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी पट्टी चुंबक त्यांच्या वेगवेगळ्या ध्रुवांसह एकाच बाजूला जोड्यामध्ये ठेवावेत. त्यांना लाकडाच्या तुकड्याने वेगळे करावे लागले तर मऊ लोखंडाचे 2 तुकडे त्यांच्या टोकांवर ठेवावेत. नालाकृत चुंबकासाठी ध्रुवांवर लोखंडाचा तुकडा ठेवावा. चुंबकांना कॅसेट, मोबाईल, टेलिव्हिजन, संगीत प्रणाली, कॉम्पॅक्ट डिस्क, सीडी
आणि संगणकापासून दूर ठेवावे. लक्षात ठेवण्याच्या गोष्टी. चुंबकीकरणादरम्यान चुंबकाचा ध्रुव आणि त्याच्या हालचालीची दिशा बदलू नये. मुक्तपणे लटकलेला चुंबक नेहमीच उत्तर दक्षिण दिशेने संरेखित असतो. चुंबकीय पदार्थाजवळ चुंबक आणल्यामुळे चुंबकीय पदार्थात आलेल्या चुंबकीय गुणधर्माला चुंबकीय प्रेरण म्हणतात. चुंबक गरम केल्यास, हातोडा मारल्यास किंवा काही उंचीवरून खाली टाकल्यास ते त्यांचे गुणधर्म गमावतात. चुंबक योग्यरित्या साठवले नाहीत तर ते कमकुवत होतात.